पहिला चेंडू नो बॉल आणि फ्री हिट येणाऱ्या पहिल्या चेंडूवरती. अंपायर नो प्लस 1D आहे का किती आहे? धन्यवाद. 2 धावा येतात या पहिल्या चेंडूवरती. प्रदीप बीमर टाकलेला पहिला चेंडू, मला वाटतं कदाचित फरवाला बॉल त्यांच्या हातातून सटकला असेल, कारण आपण पाहतोय खूप गरमी, खूप ऊन आहे आणि त्यामुळे हाताला कदाचित घाम वगैरे आला असेल, त्यामुळे सटकला असेल आणि त्यामुळे तो फुलटॉस गेलेला चेंडू नो घोषित केला आणि फ्री हिट मिळतोय तो फलंदाजाला. प्रदीप यांचा पहिला चेंडू, फ्री हिटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय लॉंग ऑफच्या वरून 1 बाउन्स कलेक्ट केले. तो विशाल यांनी 2 धावन पूर्ण केल्यात. त्या तुषार आणि जिग्नेश या जोडीने धावसंख्या झाली 1 चेंडू आणि 4 धावा. फ्री हिटवरती 2 धावा जमा केल्या धावून त्या जिग्नेश यांनी, आणि चांगली सुरुवात केली आपल्या या इनिंग्सची तुषार आणि जिग्नेश या जोडीने, आणि तेवढीच खराब सुरुवात प्रदीप यांची. आणि बॅकफुटला जाऊन तो पंच केलाय पॉईंटच्या दिशेने. जे बॅनर्स आहेत त्याला लागून चेंडू आत राहतोय आणि 1 धाव धावून पूर्ण केले ते जिग्नेश यांनी. पुन्हा कट केले तो पॉईंटच्या दिशेने. जर क्लीन तो कलेक्ट केला असता तर कदाचित रनआउटचा प्रयत्न नक्की झाला असता, परंतु मिसफील्ड झाल्याने दोन्ही फलंदाजाने 1 धाव धावून पूर्ण केले एका धावेने. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 6 धावा, बिनगडीबाज 6 धावा. मॉरिशस स्ट्रायकर्सच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि मोठी धावसंख्या वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, कारण सुभाष रॉयल्स या संघाकडे नक्कीच मोठे फलंदाज आहेत. आणि चेंडू जास्ती काय उचली घेतली नाही आणि अंगाला लागून तो चेंडू राहतोय स्लिप दिशेमध्ये. रनआउटचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु लेग बायच्या रूपात 1 धाव पूर्ण केली ते जिग्नेश यांनी. एका लेग बायच्या धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 7 धावा आणि 4 चेंडू. अजूनही या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. एक खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर फिल्डिंगला उभं ठेवू शकतो नियमाप्रमाणे. राईट ओव्हर द विकेट प्रदीप यांचा पुढचा चेंडू, आणि हा पायातून क्लीन बोल्ड, खूपच सुरेख असा हा यॉर्कर डिलिव्हरी, दोन्ही पायांच्या मधून जाऊन ऑफ स्टंप घेऊन गेला तो चेंडू आणि पहिला झटका बसतोय तो मॉरिशस स्ट्रायकर्स या संघाला. मोठा मासा तुषारच्या रूपात गळाला लागलाय तो सुभाष रॉयल्सच्या गोलंदाज प्रदीपला. डीजे घेऊन गेला तो चेंडू आणि एक मोठा गडीबाज झाला तो मॉरिशस स्ट्रायकर्स. आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आले ते स्वप्नील खारकर. आणि लेग फ्लिक केलाय तो लेग गलीच्या दिशेमध्ये. फक्त एका धावती समाधान. स्वप्नील आपलं वैयक्तिक खातं उघडलंय आणि संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 8 धावा. पहिल्या षटकाखेरीज पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रदीप यांनी चांगली षटक इथं टाकले. 1 गडी बाद करण्यात यश मिळाले आणि 8 धावा देऊन हे षटक संपवलेलं आहे. डीजे
संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत सचिन. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. प्रदीप यांनी सचिन यांचा पहिला चेंडू सामोरे जातील स्वप्नील खारकर उजव्या हाताचे फलंदाज आणि सचिन राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना आणि फुलटॉस चेंडू जाते हवेमध्ये आणि सुरेख झेल इथं पूर्ण केलेला आहे. चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जातोय तो यश कोळी. आक्रमक शैलीचा हा फलंदाज एक ऑलराऊंड स्वरूपाचा खिलाडी. चांगली सुरुवात केली आहे दुसऱ्या षटकामध्ये. सचिन यांनी आपल्या पहिल्या चेंडूवरती स्वप्नील यांना झेलबाद करवलं होतं. अजिंक्य या फिल्डर यांनी त्याची सुरेख अशी झेल तिथे पकडून त्यांना पॅव्हलिनचा रस्ता दाखवला. बॅकफुटला जाऊन तो कट केलाय पॉईंटच्या दिशेमध्ये. एका धावावरती समाधान. यश यांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आणि संघाची एका धावेने भर झालेली आहे. ती धावसंख्या पोहोचले 9 धावांवरती. 2 गडी बाद 9 धावा. ओव्हरच्या मध्ये बॅट चेंज करू नये हा आपला नियम आहे. सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यावी. तुम्हाला जे काय बॅट चेंज करत असेल तो ओव्हर समाप्तीनंतर तुम्ही करू शकता. फुलटॉस चेंडू लो फुलटॉस होता. चेंडू जातोय मिड ऑन दिशेमध्ये. पुन्हा मिसफील्ड आणि हा चेंडू जातोय कदाचित चौकार आणि 2 फिल्डरच्या कडून मिसफील्ड झाले. दोघांच्या पायाच्या मधून गेल्या आणि खूपच खराब असं क्षेत्ररक्षण आणि नाखुश दोन्ही फिल्डर अभिजित आणि विशाल. दोघेही चांगले क्षेत्ररक्षक आहेत परंतु माहित नाही या चेंडूवरती काय झालं. पहिला अभिजितच्या पायाखालून गेला त्यानंतर विशाल यांच्या पायाखालून आणि तो चौकार जातोय. पहिला चौकार येतोय जिथे 1 धाव फक्त होती तिथे 4 धावा मिळत आहेत जिग्नेश यांना आणि मोरेश्वर स्ट्रायकरची धावसंख्या जाते 13 धावांवरती. आणि खूपच सुरेख असा फटका जातोय मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी आणि नक्कीच जो चौकार आला त्यामध्ये आता संजीवनी जशी येते त्याप्रमाणे जिग्नेश यांना प्रेरणा मिळाली आणि आता त्यांच्या बॅटीतून रन्स व्हायला लागले असं वाटतंय. आणि बॉलिंगमध्ये आता थोडंसं परिवर्तन नक्कीच करावं लागेल. थोडंसं वेगळं काहीतरी करावं लागेल कारण जिग्नेश चांगल्या टचमध्ये दिसतात आणि त्यांची साथ देतात नॉन स्ट्राईक एंडवरती. यश ते देखील चांगल्या लयमध्ये आहेत या पूर्ण सिरीजमध्ये. धावसंख्या झाली संघाची 15 धावा. अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर थोडंसं महागडं ठरत आहे हे षटक सचिन यांचं. आणि पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात विकेट रिजनमध्ये पुन्हा एकदा मिसफील्ड आणि पुन्हा त्या मिसफील्डचा फायदा उचलत 1 धाव पूर्ण केले ती जिग्नेश यांनी. धावसंख्या जाते 16 धाव्यांवरती. राजू पाटील जे ओनर आहेत मोरेश्वर स्ट्रायकर्स यांचे वडील मोरेश्वर पाटील यांचं आगमन रंगमंचावर. त्यांचं VKSL कमिटी आणि दामोदर पाटील यांचं
आणि पूर्ण VKCL कमिटी यांच्याकडे त्यांचं सहर्ष स्वागत. सचिन यांचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट, समोर येत यश मारण्याचा प्रयत्न, यश आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजनमध्ये 2 धावांसाठी. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 18 धावा. 12 चेंडू आणि 18 धावा झाल्यात धाव फलकावरती. डीजे गडी बाद 18 धावा. आणि आता जो गोलंदाज जो बॉलिंग मार्कवरती येतोय, विटाव्याचा जादूगर म्हणून ओळखला जाणारा फिरकी गोलंदाज सुशांत सावंत. डावखुरा हा गोलंदाज. आपल्या गोलंदाजीच्या दौरावरती त्यांनी खूप अशा मॅचेस विटाव्यामध्ये आणि बाहेर देखील जिंकून दिल्यात विटावा संघासाठी. पाहूया आता गरज आहे त्यांच्या सुरेख गोलंदाजी, त्यांच्या जादूची इथे गरज आहे सुभाष रॉयल्स या संघाला. कारण 12 चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत जमा केल्या त्या मोरेश्वर स्ट्रायकर्सच्या फलंदाजाने. आणि चांगल्या टचमध्ये आक्रमक शैलीमध्ये दिसत आहेत दोन्ही फलंदाज जिग्नेश आणि यश. पाहूया या आक्रमक खेळीचा कसा समाचार घेत आहेत सुशांत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतील. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग्समध्ये. आणि लेग साईडला चेंडू जातोय. एक धाव धावून पूर्ण, दुसरा धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करण्यात यश मिळाले ती यश यांना. आणि खूपच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट जिग्नेश आणि यश यांची. या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या झाले 20 धावा. आणि दोन्ही संघाने आपला 1-1 सामना आत्तापर्यंत जिंकलेला आहे. आणि जो संघ हा सामना जिंकेल तो आपल्या ग्रुपमध्ये टॉपमध्ये जाईल. आणि खूपच सुरेख असा फटका स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. आणि या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 22 धावा. अजूनही या तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहे सुशांत यांची जादू काही दिसत नाही आता या ओव्हरमध्ये. कारण 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 4 धावा जमा केल्यात त्या जिग्नेश यांनी. आणि पुन्हा सुरेख असा फटका, बैठक शॉट ज्याला म्हणतात. सुरेख पद्धतीने खेळून काढला तो स्लॉग स्वीप पद्धतीचा फटका मिड विकेट रिजनमध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 24. 2 गडी बाद 24 धावा. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या सुशांत यांनी. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. लाईन नो, फ्रंट नो घोषित केलाय. एक धाव नाही काढली. आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. या सर्व संघाने याची नोंद घ्यावी. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची वाद घालू नये. पंच सामना त्वरित सुरू करावा. पंच जे काही डिसिजन आहे देऊन मॅच सुरू करावी. नो बॉल, फ्री हिट असणारा चेंडू. फक्त 1 नो बॉलचा धाव इथं मिळेल. कारण रन धावून नाही काढलेल्या फलंदाजाने. या 9च्या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 25 धावा. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. आणि स्ट्राईक एंडवरती आहेत जिग्नेश. अजूनही या तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत सुशांत यांच्या. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या सुशांत यांनी. फ्री हिटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न जिग्नेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मधल्या यष्टीवरती चेंडू टप्पा खाऊन बाहेरच्या दिशेने वळला.
जवळजवळ हातभर तो चेंडू वळला आणि निर्धाव असा चेंडू काढला तो सुशांत यांनी. सुरेख असा हा फ्री हिटचा चेंडू निर्धाव असा काढलाय सुशांत यांनी आणि फलंदाजाला एकही धाव दिली नाही त्या फ्री हिटच्या चेंडूवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत सुशांत यांच्या या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली आहे ती 25 धावा, 2 गडी बाद 25 धावा. खूपच बाहेर चालला चेंडू, छेडखानी केली त्या चेंडूवरती. गली रिजनमध्ये गेल्या फक्त एका धावावरती समाधान. धावसंख्या झाली ती 26. एक शेवटचा चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. सुशांत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन पुलकरण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त व्यवस्थित का लागला बॅटला. रनआउटचा प्रयत्न, परंतु खूपच जोरदार अशी धाव घेत जिग्नेश यांनी ती धाव पूर्ण केली. मला वाटतं थोडंसं पायाला त्यांची दुखापत झाले, ते थोडंसं लंगडताना दिसतात. या एका धावेने षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली 3 षटकाखेरीस 27 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा महत्त्वपूर्ण षटक दोन्ही संघांसाठी. डीजे संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं आणि खूपच महत्त्वपूर्ण षटक घेऊन येत आहेत अस्मित. सुभाष ट्रॉयलचे खूपच भरोशाचे गेंदबाज गोलंदाज सँडी. संदीप स्वतः कॅप्टन इथे षटक घेऊन येत आहेत. संदीप आचार्य उर्फ सँडी. तीन षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 27. पाहूया किती जास्तीत जास्त धावा जमा करतायत यश आणि जिग्नेशची जोडी. मारण्याच्या प्रयत्नात झेल झाला असता. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण इथं म्हणावं लागेल. प्रयत्न चांगला होता तिकडे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला इथं सँडियानी आणि रनआउटच्या रूपात बाद झालेत जिग्नेश. झेल बाद होऊ शकतो, परंतु रिस्क नाही घेतला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव धावून पूर्ण केली ती आनंद यांनी. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. कॅचसाठी मला कदाचित जर ट्राय केली असती तर कॅच पूर्ण झाली असती, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे बॅकफुटवर होता आणि नंतर 1 बाउन्स कलेक्ट केला तो चेंडू आणि 2 धावा धावून जमा केल्यात आनंद आणि यश या जोडीने. या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या झाली 30 धावा. अजूनही या शेवटच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक.
संदीप यांचा तिसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा धावून पूर्ण केल्या. तिसरा चेंडू उलटा चेंडू स्वीप केल्या. चेंडू जातोय हवेमध्ये आणि पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण. आणखीन एक झेल सुटलेला आहे यश यांचा. सुभाष रॉयल्सचा गोलंदाजी चांगली होते परंतु क्षेत्ररक्षणाची मदत तेवढी काय मिळत नाही, साथ देत नाही आहेत क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा ड्रॉप कॅचवरती एक धाव धावून पूर्ण केले ती यश यांनी आणि एका धावेच्या जोरावर धावसंख्या झाली ती 31 धावा. अजूनही या शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्समध्ये. पुन्हा एकदा चेंडू हवेत गेला होता परंतु 2 फिल्डर्सच्या मध्ये तो चेंडू पडला आणि एक धाव धावून पूर्ण केले. आणि सचिन यांच्याकडनं या चेंडू अगोदर झेल सुटला होता. धावसंख्या झाली आहे 32 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकातील. मोठी फटके मारण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज परंतु बॅटीवरती काय व्यवस्थित चेंडू येत नाही आणि फक्त 1 आणि 2 अशा धावात मिळत आहेत. मोठा हिट मारण्याच्या प्रयत्नात पाहूया 2 शेवटच्या चेंडूमध्ये मोठा हिट येतोय की 1 या 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. ते मारण्याच्या प्रयत्नात यश आणि कव्हरच्या वरून 2 धावांसाठी खूपच सुरेख असा फटका. धावसंख्या ते धावसंख्या झाली ती 34 धावा. 3 गडी बाद 34 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. मारण्याच्या प्रयत्नात आणि स्टंपिंग आउट झालेत यश. शेवटच्या आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करण्यात यश मिळालं ते सँडियाना आणि या विकेट बरोबर हे 4थं षटक संपलेलं आहे आणि आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये मुरेश्वर स्ट्रायकर्स या संघाने 34 धावा जमा 35 धावांचं आव्हान ठेवले ते सुभाष रॉयल्स या संघापुढे. डीजे पॅव्हलिनकडे यावं नाणेफेकीसाठी. आपल्या मर्यादित 4 षटकांमध्ये मुरेश्वर स्ट्रायकर्स या संघाने 34 धावा जमा केल्या आणि 35 धावांचं आव्हान ठेवले ते सुभाष रॉयल्स या संघापुढे. दोन्ही संघाने आपला एक सामना जिंकलेला आहे आणि हा जो सामना जिंकतोय तो संघ त्या ग्रुपमध्ये टॉपमध्ये जाईल आणि उद्या उर्वरित सर्व संघाचे एक सामने शिल्लक राहतील.
35 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुभाष रॉयलशी सलामीची जोडी विशाल आणि सँडी यांच्या रूपात मैदानात उतरलेली आहे. 24 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान आहे ते जिंकण्यासाठी सुभाष रॉयल्स या संघाला. पहिल्या इनिंगमध्ये प्रथम फलंदाजी करताना जिग्नेश यांनी ओपनिंगला येऊन 19 धावांची पारी खेळली होती आणि रनआउट होऊन पैलूमध्ये परतले होते. आणि आता चेंडू पहिल्या षटकामध्ये त्यांच्या हातात आहे. बॅटिंगमध्ये त्यांनी त्यांची भूमिका सुरेखपणे पार पाडली. आता पाहूया गोलंदाजी करताना त्यांची भूमिका कशी असेल ते, कारण 35 धावांचं टार्गेट त्यांना डिफेंड करायचं आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक. संदीप आणि विशाल दोघंही आक्रमक शैलीचे फलंदाज. पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करतील जिग्नेश. खूपच चतुर असे गोलंदाज आहे जिग्नेश. व्हेरिएशन्स आहे भरपूर त्यांच्या गोलंदाजीमध्ये. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना जिग्नेश पहिला चेंडू घेऊन जात. समोर आहेत संदीप आचार्य उर्फ सँडी. खूपच नावाजलेला हा फलंदाज. बॅकफुटला जाऊन तो हुक केलाय 2 धावांसाठी आणि संघाचं आणि वैयक्तिक 2 धावांनी श्री गणेशा केलाय तो सँडी आचार्य यांनी. यापुढील होणारा सामना साई स्ट्रायकर्स विरुद्ध श्री गजानन. दोन्ही संघाच्या संघनायक नाणेफेकीसाठी यावं. चांगली अशी सुरुवात करून दिलेली आहे रन चेसची संदीप यांनी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात स्वतःसाठी आणि संघासाठी. एज लागून जातोय कीपर आणि स्लिपच्या मधून. जर स्लिप थोडा अजून जवळ असता तर कदाचित हा सोपा झेल झाला असता आणि पहिला विकेट सँडीच्या रूपात गेला असता. परंतु स्लिप आणि कीपरच्या मधून तो चेंडू जातोय आणि 1 धाव धावून पूर्ण करतायत सँडी आचार्य. जीवदान म्हणावं लागेल ते सँडी यांना. आणि आता ती स्लिप थोडीशी जवळ घेत आहेत स्वप्नील खारकर. साई स्ट्रायकर्सचे कर्णधार जिथे कुठे असतील लवकरात लवकर या नाणेफेकीसाठी. खूपच सुरेखाचा फटका जातोय. पंच 2 धावांचा घोषित इथं आलेला आहे आणि या 2 धावेने धावसंख्या जाते 5 धाव्यांवरती. 3 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत त्या सुभाष रॉयल्स या संघाच्या. पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात विशाल बॅटची इनर एज लागून जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. फक्त 1 धावावरती समाधान मानतील विशाल. धावसंख्या झाली ती 6 धावा. जिग्नेश यांचा 5वा चेंडू. समोर आहे सँडी. पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात चेंडू थोडासा लांब ठेवला. जिग्नेश यांनी अगोदरच पाहिलं की सँडी पुढे येत आहेत. चेंडू थोडासा लांब ठेवला, थोडासा वाईटच्या दिशेने फेकला आणि निर्धाव असा चेंडू काढलाय. खूपच शांत डोक्याने केलेला हा चेंडू होता. जिग्नेश थोडेसे लंगडताना दिसत आहेत. मला वाटतं तुझा पायाला दुखापत झाली दिसतंय. बॅटिंग करताना देखील त्यांच्या रनिंगमध्ये थोडंसं आपल्याला दिसलं ते. आता बॉलिंग करताना देखील त्यांच्या पायाला थोडंसं निगल आपल्याला दिसतंय. मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय कव्हर्सच्या दिशेमध्ये. चेंडू राहतोय झाडाला लागून आता आणि फक्त 1 धाव मिळेल सँडी यांना. धावसंख्या झाली 6 धावा. साई स्ट्रायकर्स यांना शेवटचा कॉल. क्षमा असावी. धावसंख्या झाली 7 धावा पहिल्या षटकाखेरीस. बघत होतो की पॅव्हलियनमध्ये डगआउटमध्ये सगळ्यांचं लक्ष आहे की नाही, की फक्त मॅचमध्येच गुंतलेत.
पॉवर प्लेचं षटका अखेरीस पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 7 धावा, बिनगडीबाज 7 धावा. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत उजव्या हाताचे सुरेख असे गोलंदाज कौशिक. आणि आता नाणेफेक होत आहे साई स्ट्रायकर्स आणि श्री गजाननमध्ये. विश्वनाथ उर्फ आमल्या यांच्या हस्ते ही नाणेफेक होताना श्री गजानन स्पोर्ट्स यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि साई स्ट्रायकर्स या संघाला फील्ड बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. लो फुल टॉस टाकला चेंडू चांगल्या पद्धतीत खेळून काढलाय तो. पॉइंट्स आणि कव्हरच्या मधून गॅप काढले 2 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 9 धावा. पुन्हा जातो चेंडू त्या दिशेने, परंतु चेंडू जास्ती काही लांब जात नाही आणि अविनाश कोळी पॉइंटच्या दिशेमध्ये जे फिल्डर होते सुरेख असा झेल त्यांनी पूर्ण केलाय आणि एक मोठा झटका दिलाय सुभाष रॉयल्स या संघाला. मोठा मासा गळाला लागलाय कौशिक यांना सँडीच्या रूपात. डीजे आजच्या दिवसामध्ये सगळ्या संघाने सगळ्या खेळाडूंनी याची नोंद घ्यावी आणि त्वरित सामना सुरू करावे. या दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जात आहेत कौशिक. राईट मोद विकेट आणि नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती गेले तर अभिजित उर्फ गोट्या. राईट मोद विकेट गोलंदाजी करतायत कौशिक. फुल टॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न होते, कुठेही मारता आला असता परंतु बॅटच्या खूपच जवळून गेला आणि निर्धाव असा चेंडू काढलाय तो कौशिक यांनी. पाहिजे 15 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे सुभाष रॉयल्स या संघाला जिंकण्यासाठी. अभिजित यांचा मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाते उंच हवेमध्ये आणि सीमा रेखे पार नाही जात आहे, तो जातोय खांब्याच्या थोडा पलीकडून. इकडून पॅव्हलिनकडनं असं वाटत होतं की 6च्या दिशेने होते परंतु चेंडू बाहेरच्या दिशेने होता, फुटपाथच्या दिशेने होता. फक्त 2 धावा मिळतील. सुरेख असा फटका परंतु प्रयत्न चांगला होता अभिजित यांचा. 2 धावा मिळतील या फटक्याचा. 2 धावांची धावसंख्या झाले 11 धावा. अजून थोडा जर 8-10 फूट आतमध्ये असता तर कदाचित षटकार झाला असता. प्रयत्न चांगला करतायत अभिजित. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. चौदा चेंडूमध्ये 24 धावांची गरज. पुन्हा मानाच्या प्रयत्नात अभिजित, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे आणि हा झेल सुटलेला आहे. या पूर्ण मॅच मध्ये आतापर्यंत जवळजवळ 5 ते 6 झेल सुटलेले आहेत. खराब क्षेत्ररक्षण दोन्ही संघाकडून. आणि पुन्हा एकदा एक झेल सुटलेला आहे.
दोन्ही फलंदाजांना दोन लागोपाठ चेंडूंवरती जीवदान मिळालेलं आहे इकडे सुभाष रॉयल संघाला. आणि एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेने षटक संपलेला आहे. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे 13 धावा. डीजे खूपच सुरेख असा चेंडू, टो क्रशिंग यॉर्कर ज्याला म्हणतात त्या प्रकारचा चेंडू. आपली बॅट पाहतायत विशाल आणि निर्धाव असा चेंडू काढलाय. चांगली सुरुवात केली आहे या 30व्या षटकाची. यॉर्कर डिलिव्हरी ब्रह्मास्त्र मानला जातो हा प्रकारचा चेंडू. निर्धाव असा चेंडू काढतायत यश. दुसरा चेंडू घेऊन जात आहेत राईट टर्म ओव्हर द विकेट. समोर आहेत विशाल. पुन्हा यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात, परंतु यावेळेस चेंडू यॉर्कर न पडता लो फुल टॉस मिळालाय फलंदाजाला आणि त्याचा फायदा उचलत 2 धावा फटकावून काढल्यात डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये विशाल यांनी. धावसंख्या झाली ती 15 धावा. 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा ते फटकावं लागतील सुभाष रॉयलच्या फलंदाजांना. यश यांचा पुढचा चेंडू आणि आता पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने आता फटका आलाय तो कवच दिशेमध्ये. पुन्हा 2 धावा. पंचांचा इशारा. धावसंख्या झाले 17. अजूनही 9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे सुभाष रॉयल्स या संघाला जिंकण्यासाठी. आणि जो संघ हा सामना जिंकेल तो त्या ग्रुपमध्ये, आपल्या ग्रुपमध्ये टॉपमध्ये जाईल, नंबर 1 वरती जाईल. नऊ चेंडूमध्ये 18 धावांची गरज सुभाष रॉयल्स या संघाला. यश यांचा पुढील चेंडू, चौथा चेंडू घेऊन जात आहेत या ओव्हरमध्ये. पुन्हा शॉर्ट पिच टाकला चेंडू. चेंडू जाते कव्हरच्या दिशेमध्ये आणि 2 धावा जातात. कंपाऊंड वरती टप्पा पडून तो बाहेर जातोय आणि पराच्या मैदानाच्या नियमाप्रमाणे चेंडू कसाही जर बाहेर जातोय तर 2 धावा घोषित केल्या जातात आणि त्या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या झाली ती 19 धावा. अजूनही 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावा. जर सामना बरोबरी जर सुटतोय तर सुपर ओव्हर खेळू जाईल या दोन्ही संघांनी आणि पंचांनी याची नोंद घ्यावी. 8 चेंडू आणि 16 धावांची गरज. विशाल आणि अभिजित दोघेही चांगल्या लाईनमध्ये, चांगल्या टचमध्ये, चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. 8 चेंडू 16 धावा. यश यांचा पुढील चेंडू. पुन्हा बॅकफुटला जाऊन तो पंच केलाय कवचवरून 2 धावांसाठी. 7 बॉल
14 धावा आता जिंकण्यासाठी. धावसंख्या झाली 21 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू लागोपाठ 4 चेंडूंमध्ये 2-2 अशा 8 धावा जमा केल्या त्या विशाल यांनी या षटकामध्ये. आणि आज पुन्हा एकदा 2 धाव्यांसाठी खूपच सुरेख असा लॉफ्टेड शॉट कव्हर्सच्या वरून 2 धाव्यांसाठी. आणि या 2 धावेने षटक संपलेला आहे. 3 षटकाकडे धावसंख्या झाली आहे 23 धावा. 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज जिंकण्यासाठी सुभाष रॉयल्स या संघाला. डीजे धावे लागतील किंवा 6 चेंडूमध्ये 2 षटकार खेचावे लागतील. आणि त्याचबरोबर मॉरिशस स्ट्रायकर्सला जर हा सामना जिंकायचा असेल तर 12 धावा न करता त्यांना रोखायचं आहे सुभाष रॉयल्स या संघाला. तुषार यांचा पहिला चेंडू राईट मध्ये विकेट समोर आहेत अभिजित. आणण्याचा प्रयत्न चेंडू जातोय हवेमध्ये. आनंद श्रेष्ठ त्याच्या खाली. आणि आता काय चुकी नाही करत आहेत आणि झेल बाद करून पॅव्हलियन मध्ये परत आहेत अभिजित. डीजे पाच चेंडू आणि 12 धावा. आणि आता जर हा सामना सुभाष रॉयल्सचा जिंकायचा असेल तर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. तुषार यांची चांगली सुरुवात या शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती झेल बाद करवलं ते अभिजित यांना झेल बाद करून पॅव्हलियनचा रस्ता दाखवला. तर तुषार यांनी यांच्या गोलंदाजीवरती आनंद यांनी सुरेख असा झेल पकडला लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. स्लोवर चेंडू टाकला होता बॅकफुटला जाऊन तो पुल केला. एका धावाती समाधान मानावं लागेल शशांक यांना. आता समीकरण येऊन जे थांबलेलं आहे ते 4 चेंडूमध्ये 10 धावा 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. शॉर्ट पिच दिली टाकली बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय विशाल यांनी. धावसंख्या आता जाते या 2 धाव्याच्या मदतीने 26 धावांवरती. 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे सुभाष रॉयल्स या संघाला जिंकण्यासाठी. मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. 1 बाउन्स जातोय यश याच्याकडे. 1 धाव धावून पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न करताना रनआउट झालेत विशाल.
एक षटकार आणि एक 2 धावांचा फटका मारावा लागेल शशांक यांना. आणि शशांक दमखम ठेवतायत षटकार मारण्यासाठी. बघूया तुषार कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. फुलटॉस टाकलेला चेंडू, चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेमध्ये. अविनाश कोळी त्याच्या मागे. एक धाव धावून पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. थोडंसं कच्च्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती 2 धावा पूर्ण केल्यात. आता समीकरण येऊन थांबले ते एका मोठ्या फटक्यावरती. म्हणजेच एक चेंडू आणि 6 धाव्याची गरज आहे मोरे यांना, सुभाष रॉयल्स यांना जिंकण्यासाठी. खूपच अतितटीचा हा सामना दोन्ही संघांसाठी. आणि झेलबाज झालेत शशांक. आणि याचबरोबर मोरेश्वर स्ट्रायकर्स यांनी हा सामना जिंकलेला आहे. यापुढील होणारा सामना साई स्ट्रायकर्स विरुद्ध श्री गजानन. आनंद श्रेष्ठ, तुम्ही लवकरात लवकर इकडे या. आणि आता जो सामना झाला आहे त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चे मानकरी जे ठरलेले आहे ते